उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर हा त्रास आजकाल बऱ्याच जणांमध्ये दिसत आहे. इनफॅक्ट यंग लोकांमध्ये सुद्धा याची लक्षणं दिसत आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे का, हाय ब्लड प्रेशर ह्याला सायलेंट किलर असंही म्हणतात, कारण त्याची बरीच लक्षणं खूप जणांना समजून येत नाही आणि मग हृदयविकार होतात. सो आज मी तुम्हाला सांगणार आहे काही अशी लक्षणं जी तुमच्या शरीरामध्ये दिसत असतील तर तुम्हाला रेग्युलरली ब्लड प्रेशर चेक केलं पाहिजे. ही लक्षणं सांगण्याआधी पहिल्यांदा जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या पेजला फॉलो करा, कारण मी माझ्या पेजवर असेच हेल्थ रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज साध्या आणि सोप्या भाषेत पोस्ट करत असते. सो बघा, ब्लड प्रेशरची बरीच अशी लक्षणं आहेत जी आपण इग्नोर करतो किंवा आपल्याला ही लक्षणं वाटत नाही की ती ब्लड प्रेशरची असू शकतात. सर्वात पहिलं लक्षण म्हणजे खूप अतिप्रमाणात डोकं दुखणं. सो तुम्हाला सतत सिव्हिअर हेडेकचा त्रास होत असेल तर तुम्हाला तुमचं ब्लड प्रेशर नियमित चेक करायला पाहिजे. दुसरं लक्षण आहे हृदयाची धडधड वाढणं, ज्याला पाल्पिटेशन असं म्हणतात. त्यानंतर तिसरं जे लक्षण आहे ते म्हणजे चक्कर येणं. सो तुम्हाला थोडंही चालल्यानंतर चक्कर आल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही ब्लड प्रेशर नियमितपणे चेक करायला पाहिजे. त्यानंतर पुढचं जे लक्षण आहे ते म्हणजे बेचैन होणं, अनकम्फर्टेबल असं वाटणं, हे सुद्धा हाय ब्लड प्रेशरमध्ये असू शकतं. पुढचं लक्षण आहे नाकातून रक्त येणं. नाकातून रक्त येणं हे ब्लड प्रेशर खूप जास्त प्रमाणात वाढलं याचं लक्षण असू शकतं. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे दम लागणं. तुम्ही थोडंही चाललात आणि तुम्हाला दम लागत असेल तर ते सुद्धा असू शकतं ब्लड प्रेशर वाढल्यामुळे. त्यानंतर पुढची जी लक्षणं आहे ते म्हणजे खूप जास्त प्रमाणात थकवा येणं किंवा डोळ्यासमोर अंधारी येणं. अशी लक्षणं नियमितपणे तुमच्या शरीरामध्ये दिसत असतील तर तुम्ही डॉक्टरकडे जाऊन तुमचं ब्लड प्रेशर लगेच चेक करून घेतलं पाहिजे.